हॅलो गाईज, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तर कसे आहात सगळे मजेतच असाल. तर आजचा रेसिपीचा ब्लॉग आहे. रेसिपी खासच आहे म्हणा, पण साधी आहे. रेसिपी पावभाजीची आहे. सो मी आज पावभाजी करणार आहे आणि फर्स्ट टाईम करते. तर बघूया की पावभाजी आपली कशी होते फर्स्ट टाईमची. आणि जास्त काही भाज्या म्हणजे जसं पाहिजे तसं भेटलेलं नाही आहे. जेवढं भेटलं आहे त्याच्यामध्ये आपण ॲडजस्ट करून बघूया की कशी होते पावभाजी. तर मग चला आता आपण भाजी शिजायला टाकूया. मी इकडे आता माझ्याकडे एवढ्याच भाज्या अवेलेबल होत्या, कारण मी मार्केटमध्ये बघितलं पण मार्केटमध्ये मला भाज्या नाही भेटता. जसं गाजर आणि बीट पाहिजे होतं, तर मी फ्लावर आणलं आहे आणि बटाटा आणि मटर आणले. मटर पण मला असेच भेटले. सो ठीक आहे, आता एवढ्या 3 वस्तूंमध्येच आपण पावभाजी करूया. तर आता आपण भाजी आधी शिजायला टाकू. आता कुकरमध्ये आपण तर आता याच्यामध्ये भाजी टाकूया. बटाटा तर आणि हे वाटाणे, तर आपण असे सगळे भाज्या मिक्स करून घेऊया. तर आता भाज्या आपण सगळं टाकलेल्या आहेत. तर आपल्याला याच्यामध्ये ना पाणी टाकून घ्यायचं आहे. तुम्ही एक तांब्या किंवा 1 ग्लास असं जेवढं तुमच्या प्रमाणात असेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. फक्त भाजी खाली लागायला नको. आणि कॅप्सिकमसुद्धा असतात पावभाजीमध्ये, पण मला कॅप्सिकमसुद्धा नाही भेटले. ठीक आहे, काही हरकत नाही. एवढ्या 3 भाज्यांमध्ये आपण ॲडजस्ट करून बघूया. तर आता हे गॅसवर मी ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया. आता भाजी शिजून झालेली आहे. तर याला आपण असं रईने ठेवून घेऊया, म्हणजे हे बारीक होईल. तर छान मी हे असं बारीक करून घेतलं आहे रईने. तर आता आपण याला फोडणी देऊया. तर आता गॅसवर कढई ठेवली आहे तापायला. तर आता आपली कढई तापलेली आहे. आता याच्यामध्ये मी हे बटरचे तुकडे टाकणार आहे, कारण बटरमध्येच पावभाजी छान लागते. तुम्ही तेलात म्हणजे कोणी तेलाचा पण उपयोग करतो, तुम्ही तेलाचा उपयोग नाही करत आहे. तर आता हे असं छान झालेलं आहे. तर याच्यामध्ये मी थोडासा कढीपत्ता ॲड करते. म्हणजे तुम्हाला लागत असेल तर तुम्ही टाका, नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. पण मी कढीपत्ता याच्यामध्ये ॲड करते. तर आता याच्यामध्ये आपण कांदा ॲड करूया. तर आता कांदासुद्धा आपण छान प्रकारे याला सोनेरी कलर येऊस्तर किंवा मरूनमध्ये येऊस्तर आपण याला फ्राय करून घेऊया बटरमध्ये. तर आता कांदा हा थोडंसं सोनेरी कलरमध्ये आलेला आहे. तर चला, आपण नॉर्मलच आहे. टमॅटो शिजून तर हा पूर्ण होऊन जाईल. तर आपण याच्यामध्ये आता टमॅटो ॲड करूया. तर यालासुद्धा छान प्रकारे आपण मिक्स करून घेऊ. तर आता इकडे टमॅटोसुद्धा शिजून झालेला आहे. फक्त तर टमॅटोसुद्धा शिजलेला आहे. आणि मी याच्यानंतर याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. सो ही सुद्धा आपण फ्राय होऊ देऊया. मी नंतरच टाकते, मी काही विसरले नाही आहे. पण हे सगळं शिजल्यानंतरच, कारण लसूण अद्रकचे पेस्ट जर आपण स्टार्टिंगला टाकले किंवा कांदा फ्राय असताना टाकले की ती जळून जाते. सो आतासुद्धा हे फ्राय होते मस्त. आणि मी मसाला हा जो आहे सुहानाचा पावभाजी मसाला हा यूज करते आहे. तर बघूया की याच्याने पण भाजीला कसा टेस्ट येतो. आणि हे बघा, हे झालं आहे, ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. आता फक्त आपण याच्यामध्ये मसाले ॲड करून घेऊया. ॲक्च्युली लाईटीचा प्रॉब्लेम येतो ना, सो मग त्याच्यामुळे अंधार आला की जास्त हे नाही होत. सो मी याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकते, त्याच्यावर थोडीशी हळद आणि हळद टाकून घेतलेली आहे. आणि तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही लाल तिखट वापरू शकता. मी याच्यामध्ये 1.5 चमचा टाकते, कारण मग जास्त स्पायसी नको. तर आता टाकूया पावभाजी मसाला. ठीक आहे, आता पावभाजी मसाला मी ॲड करते याच्यामध्ये.
तर तेवढं टाकून झालेलं. आता याला छान प्रकारे असं मिक्स करून घेऊया. याला पण छान मस्त तेल येऊस तर आपण फ्राय करून घेऊ. ॲक्च्युली कॅमेरा मी इकडे एकटेच पकडते, सो मग त्यामुळे मला थोडासा प्रॉब्लेम येतो आहे. तर आता हे शिजून झालेलं आहे. मी याच्यामध्ये भाजी ॲड करते. त्याला असं छान मिक्स करून घेऊया. हे नंतर आता पातळ झालं पण नंतर हे घट्टसुद्धा होईल. तुम्ही नंतर सुद्धा याच्यामध्ये बटर वगैरे ॲड करू शकता. तर आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया. म्हणजे जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही खाऊ शकता. तर आता याला छान असं तेलसुद्धा सुटायला आलेलं आहे. तर आपण याला 5 ते 10 मिनटं असं वाफेवर शिजू देऊया, म्हणजे हे छान प्रकारे. चला आता आपण बघूया की आपली पावभाजी झाली आहे का नाही. तर झाली आहे. याला छान मस्त उकळी आली आणि याला तेलसुद्धा सुटलेलं आहे. ॲक्च्युली लाईटीचा प्रॉब्लेम आहे, सो त्यामुळे तुम्हाला नाही दिसणार व्यवस्थित, पण झालेली आहे आपली. तर ओवीच्या पप्पांनी ट्राय करून बघितली आहे भाजी. कशी झाली आहे? एकदम छान. ओके, खरंच चांगली झाली आहे. एकदम मस्त. काय टेस्ट पण चांगला आहे. ठीक आहे थँक्यू. फर्स्ट टाइम केली आहे ओके. पण छान. तर इकडे आपली भाजी शिजते आणि तुम्ही बघू शकता की लाईटीचा प्रॉब्लेम खूप हे, सो मग त्याच्यामुळे. आणि इतक्या लांबून दिसतं आहे, पण मग इतक्या लांबून शूट केलं तर मला पॉसिबल नाही होणार ते. ठीक आहे, काही हरकत नाही. नेक्स्ट टाईम जर पुन्हा करेल तर तुम्हाला मी दाखवेल आणि तुम्ही बघू शकता की पावभाजी ऑलमोस्ट झालेली आहे. नेक्स्ट टाईम दुपारच्या टायमाला करूया आपण पावभाजी. ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये बटर टाकते, जे अजून टेस्ट छान आहे. सो याच्यामध्ये बटर टाकलेला आहे, तो मस्त पिवळूस तर आपण त्याच्यामध्ये ठेवूया. आणि थोडीशी कोथिंबीर, जे पावभाजीला अजून टेस्ट येणार. ओके, तर माझी पावभाजी झाली आहे. सो हे बघा माझी पावभाजी कशी रेडी झालेली आहे. तर आता चला याला पटकन फिनिश करूया. ही आहे आजची आमची पावभाजी. कशी झालंय बाबू? पावभाजी कशी झालाय? उडदाचा पापड नव्हते, तो ओवीच्या पप्पांनी तांदळाचे पापड तळून आणलेले आहेत. है ना? मस्त लिंबू तावावर चालू पेट मारायला. इकडे आमचं चालू आहे पाव खाणं. भाजी तर नाही खाते पण पावच चालू आहे. कशी झालं बाबू पावभाजी? कशी झालं पावभाजी? कशी झालं? छान छान कशी करता तू? आम्ही खाण्यातच आहे. आणि इकडे चाललाय पावभाजीवर ताव. आधी खा तर. कशी झाली आहे? ओके, थँक्यू. तर आमची पावभाजी वगैरे खाऊन झालेली आहे आणि भाजी खूप छान झालेली होती. खूप भाज्या कमी होत्या, म्हणजे जसं कॅप्सिकम वगैरे असं मला काहीच भेटलं नाही. मी पूर्ण मार्केट फिरले होते तरी पण मला ते नाही भेटलं, पण तरीही भाजी खूप छान झाली होती. कौतुक नाही करत आहे स्वतःचं, पण जे आहे ते सांगते की भाजी छान झाली होती. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये सुद्धा आपण पावभाजीचं जर कधी नेक्स्ट ब्लॉग झाला पॉसिबल करायचा तर त्याच्यामध्ये मी सगळ्या भाज्या वगैरे तुम्हाला दाखवेल की काय काय लागतं आहे. आता जनरल गोष्ट आहे की यूट्यूबवर सगळ्या रेसिपी असतातच, पण त्याकडे परिस्थितीनुसार म्हणजे भेटत नाही किंवा मग ते एवढा खर्च करू शकत नाही, कारण आपण पावभाजी जरी म्हटले तरी भरपूर खर्च लागतो. सो कमी बजेटमध्ये ते सुद्धा हे करू शकतात की कमी, म्हणजे जसं कोणी मटर आणि बटाट्याचे सुद्धा पावभाजी करतात.
सो मग ज्याला पॉसिबल नसेल भाजी आणून असं करू शकतो आणि ज्याला पॉसिबल असेल तर ती भाजीसुद्धा खूप छान होते आणि अशी कमी भाजीमध्ये पण भाजी खूप छान होते. तर ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला पण विसरू नका. तर आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.